नमस्कार. प्रगतीज डायरी या चॅनलमध्ये मी प्रगती तुमचे मनःपूर्वक स्वागत करत आहे. आज आपण अंड्याची रस्साभाजी बनवणार आहोत. तर इथे छान अशी आपली अंड्याची रस्साभाजी तयार झालेली आहे. अगदी तर्रीदार, चविष्ट आणि मस्त अशी आपली ही अंड्याची रस्साभाजी तयार झालेली आहे. तर चला बनवूयाल अंड्याची रस्साभाजी. तर त्यासाठी इथे मी 5 अंडी घेतलेली आहेत. आता ही अंडी आपण पाण्यामध्ये उकडून घेणार आहोत. त्यासाठी इथे मी पाणी अंड्यांमध्ये ओतून घेते. अंडी व्यवस्थित अशी पाण्यामध्ये बुडतील इतपत आपण पाणी ओतायचे आहे आणि थोडेसे मीठ टाकून ही अंडी आता आपण उकडून घेऊयाल. अंडी उकडायला साधारण 10 ते 12 मिनिटे वेळ लागतो. तर आता ही अंडी आपण उकडून घेऊयाल. आता आपण अंड्याच्या रस्साभाजीसाठी मसाला तयार करून घेणार आहे. त्यासाठी इथे मी गॅसवर लोखंडी तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यामध्ये थोडे तीळ आणि जिरे आपण हे व्यवस्थित असे परतून घेणार आहोत. तीळ आणि जिरे छान असे उडायला लागले की आपण हे काढून घेणार आहोत. तर इथे आपले तीळ आणि जिरे मी छान असे परतून घेतलेले आहेत. आता आपण वाटण तयार करून घेऊयाल. त्यासाठी इथे मी कांदा, आलं, लसूण आणि टोमॅटो घेतलेला आहे आणि खोबरं देखील इथे मी किसून घेतलेले आहे. आता याच तव्यावर आपण खोबरे पहिल्यांदा भाजून घेऊयाल. सोनेरी रंगावर थोडेसे आपण हे खोबरे भाजून घ्यायचे आहे. इथे आता आपले खोबरे भाजून घेतलेले आहे मी. आता ते आपण काढून घेऊयात. त्यानंतर लगेच आपण यामध्ये कांदा भाजून घेणार आहोत. कांदा देखील आपल्याला व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे. तर इथे मी थोडी तेलाची धार ओतलेली आहे, त्यामुळे कांदा आपला पटकन परतून होईल. सोनेरी रंगावर व्यवस्थित असा आपण तो भाजून घ्यायचा आहे. त्यामध्ये मी लसूण देखील टाकलेला आहे आणि लसूण देखील आपण व्यवस्थित असा परतून घेऊयात. कांदा लसूणमधला कच्चेपणा जाण्यासाठी आपण हा व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे आणि टोमॅटो देखील आपण थोडा परतून घेणार आहोत. आता टोमॅटो पटकन मऊ होण्यासाठी इथे मी चिमटभर मीठ टाकलेले आहे आणि टोमॅटो देखील आपण थोडासा मऊ करून घेणार आहोत. कांदा टोमॅटोमुळे ग्रेव्ही आपली छान दाटसर होते आणि हे छान असे आपण भाजून घ्यायचे आहे. त्यामुळे आपला मसाला छान होतो आणि भाजीला देखील चव छान येते. तर इथे हे कांदा, लसूण आणि टोमॅटो आपण भाजून घेतलेले आहेत. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण पहिल्यांदा तीळ आणि जिरे बारीक करून घेऊयाल. त्याची छान अशी पावडर तयार करून घेऊयाल. आणि इथे आपली अंडी देखील छान अशी आता उकडलेली आहेत. गॅस बंद करूयाल. आणि हे पहा, तीळ आणि जिरे व्यवस्थित असे बारीक केल्यानंतर आता यामध्ये आपण भाजून घेतलेले खोबरे, कांदा, लसूण आणि टोमॅटो त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेऊयाल. आलं, कांदा, लसूण आणि टोमॅटो आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूयाल आणि त्याचे छान असे वाटण तयार करून घेऊयाल. वाटणामध्येच आपण कोथिंबीर देखील थोडीशी वाटून घेणार आहोत. तर भरपूर अशी कोथिंबीर आपण घेऊयाल आणि हे सर्व असे छान असे वाटून घेऊयाल. तर इथे हे आपले छान असे वाटण तयार झालेले आहे आणि अंड्यामधील आता गरम पाणी टाकून अंडी आपण सोलून घेऊयाल. तर पहिल्यांदा अंडी अशी सगळीकडून आपण फोडून घेणार आहोत, म्हणजे त्यावरील टलफर व्यवस्थित निघते. तर इथे ही सर्व अंडी मी आता सोलून घेते. तर इथे सर्व अंडी मी सोलून घेतलेली आहेत. आता आपण रस्साभाजी तयार करूयाल. तर कढई गरम करून त्यामध्ये तेल गरम करून घेऊयाल. तेलाचे प्रमाण थोडे जास्त ठेवायचे, म्हणजे मसाले आपले छान तेलामध्ये परतले जातात. तर इथे मी तेलामध्ये थोडेसे जिरे टाकलेले आहेत आणि जे आपण वाटण तयार केले होते ते सर्व आता यामध्ये आपण तेलामध्ये टाकून घेऊयाल आणि हे वाटण आपण छान असे
तेलामध्ये पुन्हा एकदा व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहे. वाटण आपण जेवढे जास्त खमंग असे तेलामध्ये परतून घेऊ तेवढी आपली भाजी छान होते. तर मंद गॅसवर आपण साधारण 4 ते 5 मिनिटे आपण हे वाटण आता व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहे. खमंग असा हा आपला मसाला आपण भाजून घ्यायचा आहे. हे पहा, इथे मी 3 ते 4 मिनिटे मसाला भाजून घेतलेला आहे आणि मसाला आता आपला तेल सोडायला लागलेला आहे. म्हणजे हा मसाला आपला छान असा भाजून होत आहे. अजून 2 मिनिटे आपण ह्याला सतत हलवत छान असा भाजून घ्यायचा आहे. मसाला करपू द्यायचा नाही, नाहीतर आपला रस्सा जो आहे तो थोडा करपट वगैरे लागू शकतो. त्यामुळे हलवत आपण त्याला तेल सुटेपर्यंत छान असा खमंग असा भाजून घ्यायचा आहे. त्यामुळे आपली भाजी छान तयार होते आणि चव देखील छान येते. तर इथे मी मसाला छान असा भाजून घेतलेला आहे. आता यामध्ये सुके मसाले टाकूयाल. थोडी हळद टाकलेली आहे आणि थोडासा गरम मसाला यामध्ये टाकलेला आहे, तो यामध्ये मिक्स करून घेऊयाल. थोडी धने पावडर टाकलेली आहे, ती देखील मसाल्यामध्ये छान अशी आपण मिक्स करून घ्यायची आहे, भाजून घ्यायची आहे. आणि आता यामध्ये घरातील जो आपला काळा मसाला असतो, काळे तिखट यामध्ये मी टाकलेले आहे. तुम्हाला ज्या प्रमाणात तिखट हवे आहे त्याप्रमाणे तुम्ही तिखटाचे प्रमाण ठेवा. तर ते देखील आपण मसाल्यांमध्ये छान असे भाजून घेतलेले आहे. आणि आता आपल्याला ज्या प्रमाणामध्ये रस्सा करायचा आहे त्या प्रमाणामध्ये गरम पाणी आपण यामध्ये ओतणार आहोत. लक्षात ठेवा की आपण रस्सा करणार आहोत त्यासाठी गरम पाणीच वापरायचे आहे, थंड पाणी वापरायचे नाही. गरम पाण्यामुळे मसाल्याला तर्री देखील छान येते आणि आपला रस्सा देखील छान असा चविष्ट होतो. तर आपण हे मसाले साधारण 5 मिनिटे छान असे मंद गॅसवर उकळून शिजवून घेणार आहोत. पाण्यामध्ये छान असा हा मसाला शिजवून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आपण यामध्ये अंडी सोडून घेणार आहोत. तर अंड्यांना देखील आपण व्यवस्थित असे काप करायचे आहेत, म्हणजे मसाला अंड्यांमध्ये छान असा आतमध्ये जातो आणि भाजी खाताना आपल्याला छान लागते. तर असे हे अंड्यांना आपण काप करून घ्यायचे आहेत, म्हणजे मसाला आतपर्यंत जाईल आणि अंडी देखील मसाल्यामध्ये व्यवस्थित अशी अंडी छान असा शोषून घेतील आणि भाजी छान लागेल. त्यासाठी असे काप करून घ्यायचे आहेत. सर्व अंड्यांना अशा प्रकारे काप करून त्यामध्येही आपण मसाल्यामध्ये अंडी सोडून देऊयाल. आणि आणखीन 1-2 मिनिटे आता आपण ही भाजी शिजवून घेणार आहोत. त्यानंतर गॅस बंद करणार आहोत. तर मी अशा प्रमाणामध्ये रस्सा बनवला आहे. तुम्हाला ज्या प्रमाणात रस्सा हवा आहे त्याप्रमाणे पाण्याचे प्रमाण ठेवा आणि त्यासाठी गरम पाणीच वापरायचे आहे, म्हणजे मसाल्याची कुकिंग प्रोसेस थांबत नाही आणि छान अशी आपली भाजी तयार होते. तर इथे थोडी कोथिंबीर टाकलेली आहे, ती देखील मिक्स करून घेऊयाल आणि चवीनुसार मीठ टाकूयाल आणि ते देखील मिक्स करून घेऊयाल. आणि साधारण फक्त 1 मिनिटभर आपण हे आता शिजवून घेणार आहोत. तर हे पहा, अशा प्रकारे ही आपली रस्सा भाजी तयार झालेली आहे. अशा प्रकारे नक्की तुम्ही अंड्याची रस्सा भाजी करून बघा, चवीला खूप छान लागते आणि चपाती, भाकरी, भातासोबत अतिशय मस्त असा आपला हा जेवणाचा बेत तयार होतो. तर अशा प्रकारे ही आपली अंड्याची रस्सा भाजी तयार झालेली आहे. तुम्हीसुद्धा अशा प्रकारे एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की भाजी कशी तयार झाली. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.